सुद्धा खर्च पहिल्यांदा एवढा जीवाला गोर लावून ठेवलाय. ऐका फोन करते तर फोन उचलना झालाय, माघारी स्वतः फोन करना झालाय. माणसाला समजायचं तरी काय. रंजे तू नका काळजी करूस. हे बघ तो घरला येत असेल म्हणून फोन उचलत नसेल. वय ग फुलताय, पण एक फोन करून तर सांगायचं ना. काय करायचं बाई. तर सांगते ना श्यामलचं हे असं झाल्यापासून आहे ना गोर लागून राहिला माझ्या जीवाला. कवा कुठली बातमी येईल काय सांगता येतं का. नको बाय आता परत तो विचार बी नको वाटतंय मला. मग कशाला विचार करतेस. हळू बोल म्हणायचं आणि स्वतः सगळ्या गावभर बोंबलत फिरायचं अशी गत आहे तुझी. हा आत्या तुम्हाला काय लागतंय बोलायला. इथं माझा लेख येतो. रंजे आता कळलं ना व, जेव्हा माझा गोपाळ घरला येत नाही तर माझ्या जीवाची काय घालमेल होत असेल ती. ए तुझी ती घालमिल ठेव बाजूला आणि तिथलं घाम्याला घे आणि घाल त्याच्या डोक्यात आणि दे घरात ना हाकलून. तो काय गोपाळ नाहीये, भामटा आहे तो. अरे गोपाळ कुठं होता तू रातभर. औषध आणायला गेला ते लागली आला बी नाही. गेला असेल मुडदा पाडायला, दुसरं काय काम येतंय त्याला. आजी दुकानात काम करत बसले होते ते. संसारासाठी पैसा लागतो ना, तो पैसा कमवायला जीव ओतून मेहनत घेतात हे. हा जीवातूनच कर, जीव घालू नको कुणाचा. असा पैसा आहे ना लाभणार नाही, किड पडूनच मरशील. त्या बास करा की आता. आई आजीला काय बोलू नको. ए मला आजी विज्जी म्हणायचं नाही हा. मी काय तुझी आजी नाहीये. तुझ्या जिभेला आलं फळ, त्याचं पडलं तुकडं नसल्या असल्या घाणेरडे जिभेने आहे ना मला हाक मारू नको. छोटे सुधाकर दादा घरी नाही आला का अजून. बघ की रे गोपाळ सुद्धा अजून घरी नाही आलाय. फोन करते ना तो फोन बी उचलना झालाय. काय झालं असेल रे माझ्या सुद्याला. सुधाकर अजून घरी नाही आला म्हणजे त्याने मला पाहिलं नाहीये, पण त्याने मला बेशुद्ध केलं. तो जवळ आला असणारच, माझा चेहरा बघण्याचा प्रयत्न केला असणारच. मग तरी कसा काय माझा चेहरा न पाहताच गेला. नक्की काय झालंय. दुसरं कोणी होतं का तिथे ज्याने सुधाकरला माझा चेहरा बघू नाही दिला आणि मला इथे घेऊन आलाय. पण मग कोण असेल तो. छोटे काळजी करू नको. दादा कुठे ते मी बघतो. जा तुम्ही दुकानावर, बघतो मी. अहो थांबा, नाश्ता करून जाओ. आओ बसा बसा बसा. पेशंटला मी काय औषधं लिहून देतो ती वेळच्या वेळेला देत जा. पेशंटची अवस्था फार नाजूक आहे. ऑफिसर तुमच्या निर्णयाचा परत एकदा विचार करा. अशा अवस्थेत पेशंटला घरी नेणं फार धोक्याचं आहे. काल काय झालं पाहिलं नाही का. धोका आहे त्याला, इथं नाही ठेवू शकत मी. ठीक आहे, आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर या फॉर्मवर सही करा. यावर पेशंटचं काही बरं वाईट झालं तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात हेच लिहिलंय. सर साहेब साहेब मला असं वाटतं अशी सही करणं धोक्याचं आहे. आधीच साकेतची अवस्था नाजूक आहे. डॉक्टर म्हणतात ते बरोबर आहे, आपण ऐकलं पाहिजे त्यांचं. जवळ माझ्या बहिणीचा ठाव ठिकाणा लागत नाही त्याला मरू देत नाही मी. ऑफिसर आय होप सो तुमचा निर्णय चुकीचा न ठरो. धन्यवाद. घ्या. पोहे मस्त झाले. तुम्ही दुकानावर. जेवायला लवकर या घरी. होय. गोपाळ थांब. काय काय. अरे गोपाळ, अरे असं रात्र बाहेर जात जाऊ नकस रे. माझ्या जीवाला नुसते काळती लागत. काय झालं रे. बघू. अरे हे जखम झाली की रे तुला. कोणतरी मारलं का वाटायला लागले रे. अरे कसं लागलं रे, कुठं लागले आणि नक्की तू कुठं होता रातभर सांग मला. हा एवढा उशीर का झाला तुला यायला. कसं लागलं सांग की. अरे बोल की मुडद्या, का चोरी पकडली गेली म्हणून दातखिळी बसली होय तुझी. हा अरे बोल. कोणाच्या तरी तावडीत आहे ना घावता घावता वाचलायच बघ तू. अहो आजी असं काही नाहीये. त्या रात्री नरकीनं त्यांच्या डोक्यात मारलं होतं ना, ती जखम आहे ती. किती वेळा सांगितलं ह्या ना डोक्यावर आंघोळ नका करत जाऊ, ती जखम काही बरी होईना. पण ऐकतच नाहीयेत माझं. त्यामुळे काय झालं ना, ते जखम बरी होईना आणि सारखी दुखते त्यांना आणि
ताजी ताजी पण वाटते जखम. हा माझं चुकलंच खरं तर. म्हणजे मी लालजींचं ऐकलं पाहिजे, रोज डोक्यावर आंघोळ नाही केली पाहिजे. नाही तर काय होतं, ती पाणी जाऊन जखम अशी चिघळते, ती त्याच्यामुळे झाले. उद्यापासून मी डोक्यावर नाही आंघोळ करत. तर अरे किती खोटं बोलाल दोघं. हा दोघे एकमेकाला साहेत, पण कधी नाही कधी तरी फेडायला लागल. आता बास करा की आता. आई नको लक्ष दे, आजी आहे ती बोलणारच. असू दे, मी निघतो दुकानात, येतो. काळजी घे रे बाबा. या त्याला बाहेर घ्या. आठवत आहे का काही? या. आठवतंय का हे घर कोणाचं आहे? आजी आठवते का? तुमचा बिझनेस होता तुपाचा, याच ठिकाणी. प्रथमदर्शनी वाटतं याला काही आठवत नाही. याला आत घ्या. बाहेर याला पूर्ण वेळ अटेंड करणं आपल्याला काही शक्य होणार नाही. एखादी बाई बघायची सेवा करण्यासाठी, औषध पाण्यासाठी. चौकशी करा, व्हेरिफिकेशन करा, मग ठेवा. रिस्क आहे मोठी. 24 तास पाला ठेवा. हो सर. पूर्ण वेळ अटेंड करणं. सुधाकर साहेब, साकेतच्या जीवाला हॉस्पिटलमध्ये पण धोका होता. पोलीस बंदोबस्तात. मग आता तर जास्त असणार साहेब. आर्याताई घरी असताना त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न झाला. साहेब, मला असं वाटतं साकेतवर पण परत हल्ला होऊ शकतो. आपण लय मोठी रिस्क घेतोय साहेब. आपण काय चुकीचं तर नाही ना करते? नाही, रिस्क तर आहेच आहे, पण ती घ्यावी लागणार. पण काल याच्यावर हल्ला झाला तर पुन्हा होऊ शकतो. म्हणजे मारेकऱ्याला माहिती आहे तो इथेच आहे आणि तो मारेकरी गावातला असेल, त्यामुळे तो पुन्हा हल्ला करायचा प्रयत्न करणार. काल आपण परतवला, यावेळेस तो सापडला पाहिजे. आणि याची ही अवस्था कशी झाली, आर्या कुठे आहे, तिचं काय ठाव ठिकाण आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर याच्याकडे. कोणाची काळजी घेणं आपलं काम आहे. रिस्क असो नसो. हो साहेब.